Okay, we start with fourth AV. Redundant words. Now we have to give 5 examples of redundant words. Very fast turn into quick. Very tasty, instead of very tasty we can use delicious. Very valuables. Very valuable you can make into precious. Each and every. Don't use each and every. Instead of that we can use each only. Repeat again. Don't use repeat again. Instead of that only use repeat. Repetition जी आहे ती टाळायची आपल्याला. Free gift. Don't use free gift. Instead of that only gift is there. 12 noon. Don't use 12 noon. Only use noon. Period of 4 days. Don't use period of 4 days. Only use 4 days. That means these are 5 examples of redundant words. Don't use repetition. Okay. Now we turn to next part. Avoid adverbs. Adverbs avoid करायचे. Adverbs clutter up your coffee. Clutter up. Clutter up means disarrange. अव्यवस्थित करणं, अस्ताव्यस्त करणं, त्याला क्लटरिंग करणं असं म्हणतात. Adverbs clutter up your coffee. You can usually live without them. Here are some examples. That's usually a good thing to do. That's fairly good coffee. I totally disagree or agree. Actually, I disagree. Just delete all these italicized words and rewrite. These are italicized word. एक विशिष्ट अशी एक जी शब्दरचना आहे, जी लेखन शैली आहे, हे सगळं टाळायचं आहे आपलं. ॲडव्हर्ब जे आहे, डोंट यूज ऑल दिस ॲडव्हर्ब. Usually, fairly, totally, actually. Instead of that, you can only use that's a good thing to do. That's good coffee. I agree. I disagree. Don't use actually, totally, fairly, usually. Okay. That means avoid adverbs. Okay. By making such kind of instruction useful, you can make proper summary. One word substitution. One word substitutions are words that replace a group of words or a full sentence effectively without creating any ambiguity in the meaning of the sentence. Ambiguity. Ambiguity means difficult to understand. एक ambiguous जे आहे, complex ज्याला म्हणतो ambiguity. One word substitutes are words that replace a group of words. अनेक शब्दांच्या ऐवजी एक शब्द वापरणं, समरी करताना आपण हे वापरू शकतो. और अ फुल सेंटेन्स इफेक्टिवली विदाउट क्रिएटिंग एनी एम्बिग्युटी इन द मिनिंग ऑफ द सेंटेन्स. ओके. द लाईफ स्टोरी ऑफ अ मॅन रिटन बाय हिमसेल्फ. एवढं हे संपूर्ण वाक्य वापरण्यापेक्षा आपण एक वाक्य त्या ठिकाणी वापरू शकतो. इट इज कॉल्ड ॲज ॲटोबायोग्राफी. द लाईफ स्टोरी ऑफ अ मॅन रिटन बाय हिमसेल्फ इज कॉल्ड ॲज ॲटोबायोग्राफी. आत्मचरित्र आपण त्याला म्हणतो. अ साऊंड दॅट कॅनॉट बी हर्ड. जे ऐकायला येत नाही त्याला काय म्हणतात? इनऑडिबल. ऐकू न येणारं. अ लिस्ट ऑफ बुक्स हा संपूर्ण शब्दसमूह एका याला रिप्रेझेंट करतो. कॅटलॉग. अ सेंटेन्स हुज मिनिंग इज अनक्लिअर. ॲम्बिग्युअस. जे अस्पष्ट आहे, अनक्लिअर आहे, त्याला म्हणतात ॲम्बिग्युअस. ॲम्बिग्युटी. ॲम्बिग्युअस ॲम्बिग्युटी. फाइंड ॲज मेनी एक्झाम्पल्स ॲज यू कॅन फ्रॉम द इंटरनेट अँड मेक अ लिस्ट. नाऊ वी हॅव टू मेक द लिस्ट ऑफ वन वर्ड सबस्टिट्यूट्स. अनेक शब्द समूहांसाठी एक समूह अशी एक लिस्ट बनवायची आपल्याला. ओके. नाउ वी कॅन सी ऑल दीज वन वर्ड सबस्टिट्यूट्स. फॉर एक्झाम्पल, वन हू इज प्रेझेंट ऑल ओव्हर इज कॉल्ड ॲज ऑमनीप्रेझेंट. वन हू इज प्रेझेंट ऑल ओव्हर, जो सगळ्या ठिकाणी असतो त्याला म्हणतात ऑमनीप्रेझेंट. परमेश्वर हा ऑमनीप्रेझेंट आहे, चराचरात तो दिसतो आपल्याला. वन हू इज ऑल पॉवरफुल, अतिशय शक्तिशाली असणारा, सर्व शक्तिमान, त्याला आपण म्हणतात ऑमनीपोटंट. वन वर्ड सबस्टिट्यूट. वन हू डज नॉट बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड. देवावर विश्वास न ठेवणारा त्याला म्हणतात ॲथेइस्ट. नास्तिक त्याला म्हणतो आपण ॲथेइस्ट. वन हू डज नॉट बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड, ॲथेइस्ट. अ पर्सन हू इज कंट्रोल्ड बाय वाईफ. हेनपेक एकच शब्द आहे, त्याला आपण अ पर्सन हू इज कंट्रोल्ड बाय वाईफ, बायकोच्या हातातलं बाहुलं असणारा त्याला म्हणतात हेनपेक. अ पर्सन हू इज मेंटली इल.
मानसिकदृष्ट्या जो आजारी आहे त्याला ल्युनॅटिक असं म्हणतात. एकच शब्द आलेला आहे, वन वर्ड सबस्टिट्यूशन. अ लव्हर ऑफ मॅनकाइंड, मानवतेवर प्रेम करणारा मानवतावादी त्याला आपण म्हणतो, त्याला म्हणता फिलॅन्थ्रॉपिस्ट. इन दिस वे one word substitutes are there. Okay, now we turn to next part. Use of noun in apposition. Use of noun in apposition. Apposition is a grammatical construction in which two elements, normally noun phrases, are placed side by side with one element serving to identify the other in a different way. The two elements are said to be in apposition. Apposition is the grammatical construction in which two elements, normally noun phrases, are placed side by side. The two side by side, which with one element serving to identify the other in a different way. The two elements are said to be in apposition. Apposition can be used to make the compound sentences short and simple. बघू एक्झाम्पल काय ते. नेहा इज देअर एल्डेस्ट चाइल्ड अँड शी इज व्हेरी इंटेलिजंट. बघा दोन आलेले आहेत, हे आहे एल्डेस्ट चाइल्ड, व्हेरी इंटेलिजंट आहेत का. नाउन फ्रेजेस प्लेस बाय साइड विथ वन एलिमेंट सर्विंग टू आयडेंटिफाय द अदर. हे दोघांचाही एकमेकांशी कनेक्शन आहे, ते ॲपोजिशन. ॲपोजिशन म्हणजे एक शब्दसमूह, त्याला ॲपोजिशन असं म्हणतात. नामाचे स्पष्टीकरण करणारा शब्द किंवा शब्दसमूह, नामाबद्दल जो सांगतोय माहिती, नामाबद्दल अधिक माहिती सांगतोय असा तो शब्द. नेहा देअर एल्डेस्ट चाइल्ड इज व्हेरी इंटेलिजंट आहे का, इंटेलिजंट आणि एल्डेस्ट चाइल्ड. हिअर नेहा अँड देअर एल्डेस्ट चाइल्ड आर द सेम पर्सन, एल्डेस्ट चाइल्ड अँड नेहा. नाउ transforming complex to simple by using phrases like to or using noun phrase instead of a clause. Nagpur is the city where oranges grow. Oranges grow in Nagpur. Simple sentence. The old man is so weak that he cannot walk. The old man is too weak to walk. Change the following sentences into simple. Okay. Now, Mr. Rohit is the member and he is also the director. Actually, the sentence is in compound type. We have to convert it into simple one. Mr. Rohit is the director member. Mr. Rohit is the director member. Second, the room is so small that it cannot accommodate many people. Now, remove to here. That means use to here. Sorry, remove so that not. The room is too small to accommodate many people. The room is too small, T-O-O, too small to accommodate many people. You have to prove that you are innocent. You have to prove your innocence. You have to prove your innocence. Number 4. He was late, so he walked in a great hurry. He was late in a great hurry. He was late in a great hurry. Or being late, he walked in a great hurry. Okay, now read any book of your choice and write its summary according to the steps explained in the chapter. Okay, now you have to do this activity. Read any book of your choice and write the summary of that book in your own words. Find some professionals that require the skill of summary writing and editing. Write them in your notebook. Find some professions that require the skill of summary writing and editing. Write them in your notebook. Now we have to find out the professions where we require skill of summary writing and editing. Okay, here we stop and we have finished our topic number 3.1, summary writing. Okay, thank you.